या शतायुषी ग्रुपमध्ये येऊन गेली 3 वर्ष होऊन गेली होते माझं वजन कमी करायला, पण या गेले वजनाबरोबरच मला थायरॉइडची गोळी, बीपीची गोळी, थायरॉइडची 100 mg गोळी, बीपीची गोळी, शुगरची गोळी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, परत मग व्हेरिकोझोन्स होता, टेनिस एल्बो होता, पायात माझ्या हातात मुंग्या यायच्या, टाचेत मी इंजेक्शन घेतलेलं, पित्ताचा त्रास होता, इतकं काय काय होतं की गुडघ्यांच्या गाद्या माझ्या झिजलेल्या, बसायला उठायला येत नव्हतं. थायरॉइडची गोळी घ्यायचं काय वाटत नव्हतं बाकीच्या गोळ्यांचं, पण जेव्हा उठायला बसायला येत नव्हतं त्याच वेळा मला हेमाताई भेटल्या. त्यांनी मला ही लिंक दिली आणि मी लिंक ऐकून असं वाटलं की खरोखर तिथं जर काय म्हणजे इतक्या लोकांचं बरं व्हायला तर माझं पण होऊ शकतंय, म्हणून मी हे फ्युल घ्यायला चालू केलं. फ्युल घेतल्यानंतर 3 दिवसात मला इतकं छान वाटायला लागलं की खरोखरच फुलपाखरासारखं उडतं की काय असं वाटायला लागलं. 6 महिन्यात माझा मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर 18 किलो वजन कमी झालं. त्याच्याबरोबरच माझी बीपी, शुगर, थायरॉइडची गोळी बंद झाली. माझा ह्याच्या शतायुषीमध्ये आल्यानंतर आपल्या आरोग्याचंच नाही पण आपले बौद्धिक, मानसिक इतकं सगळं छान वाटायला लागतं की सगळ्याच आपल्या गुणांचा इथं वाव आपल्याला मिळायला लागतो. इथं माझ्या मिस्टरांची पण बीपी, शुगरची गोळी बंद झाली. माझ्या मुलगीला थायरॉइड डिलिव्हरीचा झालेला होता, त्यावेळेला तिला तिनं हे फ्युल घेतल्यानंतर मॅडम तिचं वजन पण 20 किलो कमी झालं. आणखीन तिचं थायरॉइडची गोळी बंद झाली. इथं आल्यानंतर मग इतका कॉन्फिडन्स वाढला की मी आता कुठं पण म्हणजे अगदी कॉन्फिडन्सपणे बोलू शकतो स्टेजवर वगैरे. आणखीन इथं आल्यानंतर म्हणजे मॅडम मला इतकं असं मला आता म्हणजे जगायची इच्छाच नव्हती, पण इथं आल्यानंतर 50शी नंतर कसं जगायचं हे या शतायुषीने मला शिकवलं. आपण असं म्हणतो की मोनोपॉजमुळं की बायकांना म्हणजे त्रास होतो, रागराग चिडचिड होते, पण त्यावेळेला ह्या वयात आपल्याला बरोबर कोण नसतं, मुलं मोठी झालेली असतात. आणखीन आपले म्हणजे नवरा बायकोचे म्हणजे कसं ते त्यांच्या कामात असतात, आपण आपल्या कामात असतो. पण शतायुषीमध्ये आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आपण सगळं व्यायाम, योगा, आणखीन मॉर्निंग होय. सेशन ऐकतो, परत नंतर मी आपले खाली सगळे जातो. म्हणजे कार्यक्रम होतात, महिन्याचा फक्त इव्हेंट पाऊस होतो. नसला तर बसतील इतकं जातो. छान सगळं वाटतं पाऊस की नसला तर बसतील खरोखरच जातो, नाहीतर नाही. खरोखरच तारामती इतकं बोरगावे बंद करा म्यूट. खरोखरच इतकं छान वाटायला लागलं की आयुष्य कसं जगायचं हे शतायुषीमध्ये आल्यानंतर मला कळालं. मॅडम माझ्या मुलग्याचं लग्न ठरलंय, आणखीन माझ्या सुनेला पण हे सगळं फ्युअल दिलंय आणि तिचे पण असं रिझल्ट इतके छान आहेत की तिला सगळे विचारलेत की तुझं लग्न ठरल्यापासून इतका रिझल्ट म्हणजे चेहऱ्यामध्ये ग्लो आलाय काय काय असं वाटायला लागले. आणि मी खूप हॅप्पी हेल्दी आहे मॅडम. आणखीन इथं आल्यानंतर म्हणजे मला आता मी कामात लग्नामुळे मी व्यस्त आहे, पण माझं मन इथं निम्मा आणि तिथं निम्मा असं वाटतं की आपण तिथं जाऊ शकत नाहीये, ह्याची मला खूप खंत वाटायला लागले. आणखीन आता मी लग्न झाल्यानंतर परत माझी सून पण मॅडम योगा टीचर आहे, स्पोर्ट्स टीचर आहे ती. आणि ती पण म्हटले की ह्याच्यात मी म्हणजे आम्ही दोघी आता मिळून काम करणार आहे ह्याच्यामध्ये. येस, भारी. असं मुद्दाम शोधलं का काय? कोइन्सिडन्स मॅडम झाले. मला इतका खूप आनंद झाला की म्हटलं हे सगळं माझं असं घडायला लागले की सगळं म्हणजे मला चांगलं असं वाटलं मॅडम माझं. हा, मग काय, हेल्थच्या बाबतीत एवढं नॉलेज घरातच भेटणार आहे, त्याच्यामुळं किती लोकांचं आयुष्य बदलू शकतो आपण.